नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण रविराजला फोन करून प्रिया ही आता दामिनीकडे चौकशीसाठी जाणार आहे आणि तिने काय माती खाल्लेली आहे, तिने काय गोंधळ घातलेला आहे, ते सगळं सत्य दामिनीच्या समोर येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर विलासचा खून झालेला होता आणि त्याचे फॉरेन्सिक रिपोर्ट आहेत ते अर्जुनच्या हाती लागलेले आहेत आणि त्यासोबतच कोर्टाने सायकियाट्रिस्टच्या अंडर प्रियाची चौकशी करण्यासाठी कोर्टाने परवानगी दिलेली आहे. अर्जुन आणि त्याचबरोबर सायली मिळून आता प्रियाचा कसा गेम करणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर विलासच्या खुनाचे फॉरेन्सिक रिपोर्ट हे आलेले असतात आणि फॉरेन्सिक रिपोर्टनुसार विलासचा खून हा 8:30 वाजता झालेला असतो. विलासचा खून 8:30 वाजता झालेला आहे, म्हणजे विलासची डेथ ही 8:30 वाजता झालेली आहे आणि पोलिसांना मेसेज जो गेलेला आहे तो विलासच्या खुनानंतर गेलेला आहे. म्हणजे पोलिसांना असा मेसेज पाठवलेला होता की माझ्या जीवाला मधुभाऊंपासून धोका आहे, प्लीज तुम्ही माझं रक्षण करावं, अशा पद्धतीचा मेसेज पोलिसांना पाठवण्यात आलेला होता. तर तो जो मेसेज आहे तो उशिरा गेलेला आहे आणि त्याचबरोबर म्हणजे एखादा माणूस मरतो आणि त्यानंतर पोलिसांना मेसेज पाठवला जातो, हे घडलेलं आहे. तर हे सगळं का घडलेलं आहे, तर इकडे दामिनी प्रियाला विचारत आहे की मग हा मेसेज कुणी केलेला आहे. जेव्हा दामिनी हा प्रश्न प्रियाला विचारते आणि प्रिया सांगते की मी मेसेज केला होता, तो त्या क्षणी दामिनीच्या पायाखालची जमीन सरकते. कारण प्रियाने तो मेसेज करून एवढी मोठी घोडचूक केलेली असते की तिला त्याची कल्पना पण नाही. कारण तिने काय जो गोंधळ घालून ठेवलाय ना तो एवढा भयानक असतो. अर्जुन म्हणत असतो की या प्रियाचा आता गेम झालेला आहे. कारण अर्जुनने हे फिक्स केलेलं आहे की प्रियाची वाट लावायची. कारण प्रियाने काहीही केलं, कसंही केलं तरी अर्जुनला माहिती आहे की ती किती नीच वृत्तीची मुलगी आहे. आणि त्यामुळं अर्जुन म्हणतो की एकदा आता ती चौकशीमध्ये तिच्या बॉडी लँग्वेजवरून आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे की तिचा खोटारडेपणा, ती कशा पद्धतीनं वागू शकते आणि त्याचबरोबर ती घाबरलेली असणार आहे, तिला घाम सुटलेला असणार आहे आणि तिचं जे घाबरणं आहे ते आपल्या फायद्याचं ठरणार आहे. तिनं बोलतानाच खोटंच बोलणार आहे हे अर्जुनला माहिती आहे. परंतु अर्जुनला एवढी खात्री आहे की तिनं कितीही खोटं बोलली, काहीही केलं तरीही अर्जुनला माहिती आहे की जी बॉडी लँग्वेज रेकॉर्ड होणार आहे त्या रेकॉर्डमध्ये सगळ्यांच्या समोर येणार आहे की तिला दरदरून फुटलेला घाम, तिने घाबरलेली तिची बॉडी लँग्वेज. तर इकडे आता आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. प्रियाने रविराजला कॉल केलेला असतो आणि प्रिया रविराजला म्हणत असते की बाबा मला काय वाटतंय माहितीये का. तेव्हा रविराज म्हणतात की बोल, काय झालं. तर प्रिया सांगते की बाबा मला तुमच्याशी बोलायचं आहे. मला काय वाटतंय माहितीये का की आपण ते दामिनी देशमुख आहे तिच्याकडे चौकशीला जाऊया का. तेव्हा रविराज म्हणतो की अगं तुझी तब्येत ठीक नाहीये आणि आपण अर्जुनला पण सांगितलंय ना नाही येणार आहे म्हणून त्याच्याकडे, आणि तिलाही मी काल तुझ्यासमोर कॉल करून सांगितलेलं होतं, मग काय प्रॉब्लेम आहे, आता पुन्हा कशाला जायचंय. तेव्हा प्रिया म्हणू लागते की बाबा आपली बाजू सत्याची आहे ना, मग आपण घाबरायचंय कशाला, आणि तीही सत्याची साथ देते. तेव्हा रविराज म्हणत असतात पण अर्जुन पण सत्याचीच साथ देतो ना. रविराजला माहिती असतं की अर्जुन खोटं बोलत नाहीये, अर्जुन खरंच बोलत आहे असं रविराजचं म्हणणं आहे. कारण अर्जुन कसा आहे त्याच्या बाबतीत सगळ्या गोष्टी रविराजला चांगल्याच माहिती आहेत. म्हणूनच अर्जुन बाबत रविराज तेवढा पॉझिटिव्ह आहे. तर इकडे रविराज जेव्हा सांगत असतो तेव्हा प्रिया म्हणते हो बाबा, पण तरी पण मला वाटतंय की आपण दामिनीला भेटायला गेलं पाहिजे. तेव्हा रविराज म्हणतात ठीक आहे, मी कळवतो तिला तसं. पण रविराजला प्रियाचं हे जे काही वागणं आहे ते शंकास्पद वाटत असतं. कारण प्रिया हे जे काही वागत आहे, ती बोलत आहे, हे सगळं रविराजांना कुठेतरी खटकत असतं. त्यांचं असं म्हणणं असतं की गरज नाहीये ना जायची, कारण आपण ऑलरेडी त्यांना सांगितलेलं आहे, ऑलरेडी मी तिच्याशी बोललेलो आहे. पण रविराजचं प्रियाने ऐकलेलं नाही. शेवटी रविराज म्हणतात की ठीक आहे जाऊया. आता रविराज आणि प्रिया दोघंही दामिनीकडे चौकशीसाठी जाणार असतात. प्रियाने एकदा उसासा टाकलेला असतो, कारण बरं झालं असं तिला वाटत असतं. कारण तिच्या म्हणण्यानुसार असं आहे की आता जर रविराज इकडे परवानगी दिलेली आहे तर आपलं काम झालेलं आहे असं तिला वाटत आहे. परंतु तिला कुठं माहितीये की या गोष्टीचा तोटा तिलाच जास्त होणार आहे. रविराज आणि प्रिया जर दामिनीकडे चौकशीसाठी गेले तर तिथे मात्र वाट लागणार आहे. ही गोष्ट तिच्या लक्षातच येत नाही. त्यामुळं मूर्खासारखं बोलायचं ती अजिबात सोडत नसते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की प्रिया
बोलत असते आणि प्रिया मग आता किचनमध्ये येते तेव्हा प्रताप आणि कल्पना दोघेही तिथे बसलेले असतात. त्याचबरोबर अर्जुन सायली तिथे आलेले असतात. प्रिया म्हणत असते की मी बाबांकडे जाऊन येते. तेव्हा प्रतापला ही गोष्ट खटकते. प्रताप म्हणतो काय बोललीस तू? तेव्हा प्रिया म्हणते की हो मी बाबांकडे जाऊन येते. प्रताप म्हणतो अगं परवा तू बाबांकडे जाऊन आलेली होती, काल रविराज आणि प्रतिमा दोघंही इथं आलेले होते आणि त्याचबरोबर आज तुला पुन्हा जायचंय. तेव्हा ही गोष्ट प्रतापला खटकलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तिला दामिनीला भेटायला जायचंय. अर्जुनने असा मुद्दा मांडलेला असतो की प्रियाचं तोंडच पडतं, तिच्या चेहऱ्यावरचा रंग उतरतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की बरोबर आहे ना, नाही ॲडव्होकेट दामिनीला भेटायला जायचंय ना तुला, हे मला कळलेलं आहे, असं अर्जुन तिला सांगत असतो. ठीक आहे एन्जॉय कर असं तो म्हणत असतो. तेव्हा इकडे प्रताप म्हणतो की काय बोलतोयस तू हे अर्जुन, प्रत्येक वेळेस तुझी केस मध्ये आणलीच पाहिजे का? तेव्हा सायली म्हणत असते की प्रिया नाही जा जा. तेव्हा रविराज म्हणत असतात की पण मला, इकडे प्रताप म्हणत असतात की मला असं वाटतंय. तेव्हा प्रिया म्हणते बाबा काही प्रॉब्लेम आहे का मी तिथे जाण्याला? तेव्हा प्रताप म्हणतो प्रॉब्लेम नाहीये, तुझा आणि अश्विनचा संसार व्यवस्थित चालू नाही असं आहे ना, आणि सारखं सारखं माहेरी जाणं योग्य नाहीये, म्हणजे रोजच माहेरी नाही गेलं पाहिजे असं इकडे प्रतापचं म्हणणं असतं. त्याचबरोबर अर्जुन मात्र बरोबर मुद्दा बोलत असतो आणि प्रियाची पुरती वाट लावत असतो. अर्जुनला कळत असतं की हिने काय माती खाल्लेली आहे किंवा कशा पद्धतीनं वागत आहे, बोलत आहे. त्याचबरोबर इकडे आता ती निघून जाते. अर्जुनला सायली म्हणते अहो गप्प बसाव तुम्ही. त्याच वेळी इकडे प्रियालाही ती सांगते की जा तू असं म्हणत ती प्रियालाही जायला सांगते. त्यासोबतच आता इकडे सायली अर्जुनला घेऊन अर्जुनच्या स्टडी रूममध्ये येते. तिथं आल्यानंतर इकडे अर्जुनला सायली म्हणत असते तुम्हाला प्रत्येक वेळेस वाद उकरून काढलाच पाहिजे का हो, का तुम्ही असं वागत असता? तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो तुम्ही बघितलं का तिच्या तोंडावरचा रंग उडाला होता पूर्ण, तुमच्या लक्षात आली नाहीये का ही गोष्ट? तेव्हा सायली म्हणते की हो. इकडे आता रविराज आणि त्याचबरोबर प्रिया हे दोघंही आलेले असतात, ते म्हणजे दामिनीच्या ऑफिसमध्ये. म्हणजे बरोबर दामिनीने बोलवून घेतलेलं असतं आणि ते दोघंही तिथं पोहोचलेले असतात. तेव्हा रविराज म्हणतात येऊ का? तेव्हा दामिनी म्हणते की या आणि मग दोघांनाही बसायला सांगते. आता दामिनी प्रियाची चौकशी करणार असते. त्या चौकशीमध्ये तिच्या निदर्शनात ज्या गोष्टी येणार आहेत त्या गोष्टी ती मांडणार असते. आणि जेव्हा प्रियाची चौकशी करण्यासाठी दामिनी तिथं बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. प्रिया तिथे बसलेली असते. प्रियाला रविराजच्या समोर आता सत्य तर सांगायचं नाही, पण दामिनीला मात्र सत्य काढून घ्यायचं असतं. प्रिया मात्र आता बोलायला सुरुवात करते. तेव्हा रविराज हे दामिनीला सांगत असतात की कसं आहे तिची सध्या मेंटल कंडिशन ठीक नाहीये, कारण तिला त्या गोष्टी आठवल्या की त्रास होतो. हे सगळं जेव्हा रविराज तिथे बोलायला सुरुवात करतात आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं रविराज म्हणत असतात तेव्हा दामिनीला मात्र खरं तर हसू आलेलं असतं या प्रियावरती. तेव्हा दामिनी म्हणत असते हो का ठीक आहे. मग प्रियाला ती विचारते त्या दिवशी नक्की काय झालेलं हे सगळं मला सांगू शकशील का? तेव्हा प्रिया म्हणते की हो. मग प्रिया सांगायला सुरुवात करते आम्ही सगळेजण मूवीसाठी गेलेलो होतो आणि मग त्याचबरोबर मूवीसाठी आम्ही गेलेलो होतो आणि मग अचानक माझ्या पोटात दुखायला लागलं. मग विलास काका आणि आम्ही दोघंही आश्रमात पुन्हा आलो. आल्यानंतर मी माझ्या रूममध्ये गेले, तिथं आराम करत होते आणि काही वेळानंतर मला आवाज ऐकू आला, अगदी ओरडण्याचा भांडणाचा आवाज ऐकू आला. मी बाहेर येऊन पाहिलं तर मधुभाऊ जे आहेत ते विलास काकांवरती ओरडत होते. मधुभाऊ म्हणत होते की तू काही कर पण मी तुझे पैसे परत देणार नाही. म्हणजे मधुभाऊंनी हे सगळं पैशासाठी केलेलं आहे हे वारंवार प्रियाने कोर्टात सगळ्यांच्या समोर ओरडून सांगितलेलं आहे. पण मधुभाऊंनी तर पैशासाठी हे केलेलंच नाहीये, हे आता मधुभाऊंनी ओरडून सांगितलेलं आहे. त्यांचंही अर्जुनने घेतलेलं होतं स्टेटमेंट, त्यामध्ये त्याचबरोबर त्याने त्या आश्रमात जाऊन त्या ठिकाणी जाऊन ते रिक्रिएट केलेला होता सीन. आता प्रिया बोलत असते तेव्हा आता प्रिया काय बोलतीये आणि किती खोटं बोलतीये हे दामिनीला कळलेलं असतं. दामिनी म्हणते बस बस ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. रविराजला शंकास्पद वाटतं आणि मग रविराज म्हणू लागतो की मला ना कळत नाहीये की दामिनीने असं का थांबवलं, कारण दामिनी तर हे बोलत होती ना, मग मध्येच दामिनीने हे सगळं थांबवायची गरज काय होती? आता ह्या गोष्टी इकडे शंकास्पद वाटू लागलेल्या असतात. दामिनीने चौकशीमध्ये तर हे सगळं स्टेटमेंट घेतलेलंच नाही आणि रविराज तिला विचारतो तेव्हा दामिनी म्हणते नाही नाही बस मला एवढं स्टेटमेंट हवं होतं आणि ते मला मिळालेलं आहे. हे ऐकल्यानंतर आता रविराज आणि प्रियाला जायला सांगितलं जातं.
आणि दामिनी लगेचच फोन करते. खरं तर दामिनीला राग आलेला असतो आणि म्हणूनच दामिनीने फोन लावलेला असतो आणि ती महिपतला म्हणते, तुमचं जे पॅद आहे ना. तेवढ्यात रविराज पुन्हा माघारी येतो आणि रविराजच्या कानावरती त्या गोष्टी पडतात. रविराज पुन्हा माघारी आलेला असतो. रविराजला दामिनी म्हणते, काय झालं? तेव्हा रविराज म्हणतो की नाही, माझा फोन राहिला होता. आणि मग दामिनी बोलायला सुरुवात करते. दामिनीला खरं तर सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात, नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीनं झालेलं आहे. रविराज त्याचा फोन घेतो आणि तो जायला निघतो. पण दामिनीला मात्र प्रियाच्या या वागण्यामुळं एक गोष्ट कळलेली असते. रविराजला ती त्याचा फोन देते. रविराज आता तिथून बाहेर पडत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दामिनी सांगते की ती तुमचं जे पॅद आहे ना ते खरंच खूप धडधडीत खोटं बोलतं. तेव्हा मात्र महिपत म्हणतो की तिची जर नस कापली ना तर आधी खोटारडेपणा बाहेर येईल आणि मग रक्त बाहेर येईल. अशा भाषेत महिपत बोलत असतो. मग ती सांगत असते की तिला ना एकटीला पाठवायचं चौकशीला, कारण मला तिच्याकडून सत्य काढून घ्यायचंय. तेव्हा महिपत म्हणतो की हो, आजच्या आज पाठवतो. आता महिपतने स्पष्ट सांगितलेलं आहे की तो लगेचच तिला चौकशीला पुन्हा पाठवणार आहे, कारण ती एकटी आली पाहिजे आणि मग तिने काय माती खाल्लेली आहे ती कळणार आहे, असं दामिनीचं म्हणणं असतं. आणि त्यामुळंच आता इकडे अर्जुनला पण बरोबर कळलेलं असतं की प्रिया ही दामिनीकडे गेलेली आहे आणि अर्जुनने तसं बोलूनही दाखवलेलं असतं आणि इकडे प्रियाची वाटी लावलेली असते. त्याचबरोबर महिपत इकडे बोलत असतो. महिपत म्हणतो की हो, आजच्या आज मी तिला पाठवतो, असं महिपतने स्पष्ट केलेलं असतं. परंतु दामिनी आता महिपत काय बोलतोय हे न ऐकता कॉल कट करते, कारण दामिनीला माहिती आहे की प्रिया किती खोटं बोललेली आहे. रविराजच्या समोर ती धडधडीत खोटं बोलत होती. ही गोष्ट दामिनीच्या चांगलीच लक्षात आलेली असते. तेव्हा महिपतचा कॉल कट केलेला असतो. महिपत म्हणतो की ही एकमेव व्यक्ती आहे जी माझा कॉल कट करू शकते, पण मी तिला सहन करतोय कारण माझ्या मुलीचा प्रश्न आहे. कारण आता इकडे साक्षीला वाचवायचं आहे एवढंच डोक्यात आहे आणि त्या पद्धतीनंच इकडे दामिनी आणि महिपतचं प्लॅन चाललेलं असतं आणि त्या पद्धतीनंच ते दोघंही बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दामिनी म्हणत असते की एकदा का ती मुलगी माझ्या समोर आली तर मग तिला सोडणार नाही. हे मात्र दामिनीचं चांगलंच पक्क ठरलेलं असतं की नक्की काय होणार आहे. महिपत मात्र शांतपणे ह्या सर्व गोष्टी ऐकत असतो, कारण तो म्हणतो की माझे हात दगडाखाली आहेत. इकडे सायली आणि अर्जुन बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो की एकदा का ती चौकशीसाठी आली की मग मात्र गोष्टी आपल्या पद्धतीनं होणार आहेत, हे अर्जुनचं ठरलेलं असतं. सायली बोलत असते आणि त्यावेळेस तिचा तोल जातो आणि अर्जुन तिला सावरतो. पुन्हा अर्जुन आणि सायली दोघंही रोमॅन्टिक झालेले असतात, एकमेकांकडे पाहत असतात आणि खुश असतात. तेव्हा अर्जुन मात्र खूपच रोमॅन्टिक झालेला असतो. तो सायलीच्या नजरेत पाहत असतो, त्याला खूप भारी वाटत असतं आणि सायलीही तेवढीच खुश झालेली असते. पण सायलीच्या लक्षात येतं आणि सायली म्हणते की आपण, आणि मग सायलीला कळतं की आपण स्टडी रूममध्ये आहोत, कोणी पाहिलं तर, म्हणून सायली शांत होते. अर्जुनला म्हणते की अहो. तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं? तेव्हा सायली म्हणू लागते की मला काय वाटते माहिती आहे का? तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की काय? सायली म्हणते आपण आत्ता केसबद्दल बोलत होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्हाला माझ्यापासून दूर जायचं झालं की मग तुम्हाला केसबद्दल बोललेलं आठवतं, इतर वेळी नाही आठवत. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन सायलीशी बोलत असतो. सायली म्हणते पण. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का आत्ता काय झालं होतं? तेव्हा सायली म्हणते हो, माझा पाय घसरला होता आणि तुम्ही मला सावरलं. अर्जुन म्हणतो पाय घसरला याला मराठीत काय अर्थ आहे माहिती आहे ना? तेव्हा सायली म्हणते तुम्हाला मराठी चांगलंच यायला लागले आता. तेव्हा अर्जुन म्हणतो हो, तुमच्यासोबत राहून असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा सायली म्हणते की पण. तेव्हा अर्जुन सायलीच्या जवळ जातो आणि सायलीशी बोलत असतो. तेव्हा मात्र सायलीला तो म्हणत असतो की आता मला कोणीच थांबवू शकणार नाही. तेवढ्यात सायली त्याला बाजूला करत असते आणि त्याचबरोबर अर्जुन सायलीशी बोलत असतो आणि तेवढ्यात जवळ घेत असतो आणि अर्जुनचा फोन असतो. अर्जुनच्या फोनवरती चैतन्याचा फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो हे सगळं काय आहे असं तो बोलत असतो आणि हा चैतन्य ना. तेव्हा सायली म्हणते काय हो, तुम्ही त्यांच्याबद्दल असं बोलताय, उलट आपण दोघांनी बाहेर जावं, आपण दोघांनी एकमेकांना वेळ द्यावा, म्हणून ते आपल्यासाठी किती प्रयत्न करत असतात, असं अर्जुनला सायली सांगत असते. पण चैतन्याचा कॉल हा इम्पॉर्टंट आहे, कारण केसच्या संदर्भातच काम असणार आहे हे अर्जुनला माहिती आहे.
म्हणून तर अर्जुनने लगेच चैतन्याचा कॉल घेतलेला असतो. तेव्हा चैतन्य सांगतो की अर्जुन, आपलं काम झालेलं आहे. आपल्याला कोर्टाने सायकेट्रिस्टच्या अंडर तन्वीची चौकशी करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. हे ऐकता क्षणी अर्जुन म्हणतो, काय? तेव्हा चैतन्य सांगतो की हो. अर्जुनला आता कळलेलं असतं नक्की काय होणार आहे. अर्जुन म्हणतो, आता त्या प्रियाचा खरा चेहरा समोर येणार आणि आता तिला चौकशीसाठी यावंच लागणार आहे. या चौकशीपासून तिला कोणीही वाचवू शकणार नाही आणि मग कळणार आहे की तिने काय कांड केलेलं आहे. हे सगळं आता अर्जुन बोलत असतो. इकडे रविराज आणि त्याचबरोबर प्रिया आलेले असतात आणि जेव्हा ते आलेले असतात तेव्हा मात्र नागराज तिथे घरात बसलेला असतो आणि त्यासोबतच इकडे रविराज म्हणत असतात की झाली चौकशी. प्रिया म्हणत असते की हो, कारण ती बाई खरी आहे ना, त्यामुळे आपण तिला साथ दिली पाहिजे, म्हणून मी या चौकशीला जायचं ठरवलेलं होतं. तेव्हा तिथे एक लेटर आलेलं असतं आणि रविराज ते लेटर बघतात आणि रविराज नागराजला विचारतात, हे कधी आलेलं आहे? तेव्हा नागराज सांगतो की काहीच वेळापूर्वी आलेलं आहे. कारण ते लेटर कशासाठी आलेलं आहे हे रविराजला पाहायचं असतं. आणि इकडे प्रियाने एन्क्वायरीमध्ये बोललेली असते, पण तिची चौकशी काय पूर्ण घेतलेली नाही, स्टेटमेंट पूर्ण घेतलं नाही, ही गोष्ट रविराजला खटकलेली असते. आता तेच लेटर उघडलं जातं. रविराज ते लेटर वाचतो कारण ती नोटीस पाठवलेली असते अर्जुनने आणि अर्जुन हे सगळं बोलत असतो आणि रविराजला आता कळतं की काय झालेलं आहे. रविराज म्हणतो, काय इथंपर्यंत गेली का याची मजल? ठीक आहे. तेव्हा नागराज विचारतो, काय झाले दादा? तेव्हा रविराज सांगतो की काय नाही रे, असंच त्याने चौकशी करायची ठरवली आहे आणि सायकेट्रिस्टच्या अंडर चौकशी होणार आहे तन्वीची. त्या क्षणी प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. तिला कळायचं बंद झालेलं असतं कारण तिला माहिती असतं की तिची वाट लागणार आहे आणि अर्जुन तिची वाट लावणार आहे. तेव्हा इकडे रविराज हादरलेले असतात. रविराज म्हणतात की ठीक आहे, नाही चौकशी तर करावी लागणार आहे आणि आता तन्वीला उत्तर तर द्यावीच लागणार आहेत, असं रविराजचं म्हणणं असतं. इकडे सायली आणि अर्जुन बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो की आता तिला यावंच लागणार आहे, आता नोटीस पोचली असणार आहे आणि सिनियर या चौकशीला थांबवू शकत नाही, असं इकडे अर्जुनचं म्हणणं असतं. तेव्हा सायली म्हणते, हे खरंच आहे का? तेव्हा अर्जुन सांगत असतो की हो, अगदी तसंच होणार आहे, कारण काहीही झालं तरीही सिनियर इल्लीगल काहीच करू शकत नाही, हे मला चांगलंच माहिती आहे, असं अर्जुन स्पष्टपणे सायलीला सांगत असतो. आणि सायली म्हणत असते, खरंच? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, आणि मग आता प्रियाची चौकशी होणार आणि सत्य समोर येणार, असं अर्जुन सायलीला सांगत असतो. आणि आता त्याचबरोबर आणखी काही रिपोर्ट्स येणं गरजेचं आहे, त्या गोष्टी मिळणं गरजेचं आहे आणि त्या कशा मिळवायच्या हे काम चालू आहे. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली, अर्जुन त्याचबरोबर चैतन्य बोलत असतात. विलासच्या खुनाचे फॉरेन्सिक रिपोर्ट हे अर्जुनच्या हाती लागलेले आहेत. चैतन्याने ते फॉरेन्सिक रिपोर्ट आणून दिलेले आहेत आणि अर्जुन चैतन्याच्या हातून ते रिपोर्ट घेतो आणि ते रिपोर्ट वाचतो. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं, विलासचा खून हा रात्री 8:30 वाजता झालेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता दामिनीने पुन्हा चौकशीला प्रियाला बोलवलेलं आहे आणि ती प्रियाला प्रश्न विचारत असते. ती प्रियाला म्हणत असते की त्यावेळेस नक्की काय झालेलं होतं. तेव्हा प्रिया सांगत असते की हो, तो मेसेज, इकडे अर्जुन ही त्याच वेळी तेच डिस्कशन करत असतो. आता कळलं पाहिजे की तो मेसेज कुणी केलेला होता, कारण विलासचा खून आधी झालेला आहे आणि माझ्या जीवाला धोका आहे मधुभाऊंपासून, हा मेसेज विलासच्या खुनानंतर पाठवला गेलेला आहे आणि ती व्यक्ती सापडली पाहिजे. सायली म्हणते, म्हणजे एकदा का ती व्यक्ती आपल्याला सापडली की? तेव्हा अर्जुन म्हणतो की एकदा का ती व्यक्ती आपल्याला सापडली की मधुभाऊ निर्दोष आहेत आणि त्याचबरोबर हे आपल्याला सिद्ध करता येणार आहे. इकडे दामिनी मात्र भयानक चिडलेली असते. दामिनी म्हणत असते, तुला कळतंय का तू काय केलेस? खून आधी झालाय, मेसेज नंतर पाठवलाय. दामिनी मात्र इतकी जोरात किंचाळते प्रियावरती आणि प्रिया पाहतच राहते कारण प्रिया घाबरलेली असते. आता सगळं सत्य प्रिया दामिनीला सांगत असते. दामिनी म्हणत असते, तुला कळतच नाहीये तू काय केलेलं आहेस. दामिनी ओरडून ओरडून बोलत असते आणि प्रिया मात्र आता शांतपणे तिथं बसलेली असते कारण प्रियाने लय मोठी माती खाल्लेली असते आणि त्या माती खाल्ल्याचा परिणाम तिला भोगावा लागणार असतो. तेव्हा आता दामिनीला कळायचं बंद झालेलं असतं आणि प्रिया पण घाबरलेली आहे कारण प्रियाने जी गोष्ट केलेली आहे ती आता अर्जुनच्या समोर आलेली आहे. कारण आधी विलासचा खून झालाय आणि नंतर मेसेज पाठवलेला आहे, ही गोष्ट अर्जुनच्या समोर आल्यामुळं
प्रिया पुरती अडकली जाणार आहे हे दामिनीला कळलेलं आहे. या केसमधला गुंता वाढवला गेलेला आहे आणि आता दामिनी मात्र जणू काही प्रियाची वाट लावणार अशा आविर्भावात बोलत आहे. आता इकडे अर्जुन म्हणत असतो की झालं, एकदा का आपल्याला कळलं की ती व्यक्ती जी आहे त्यामुळं मधुभाव निर्दोष सुटणार आहेत आणि प्रियाचा गेम ओव्हर होणार आहे. आता अर्जुन आणि सायली पुढची स्ट्रॅटेजी काय आखतात हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.